न घेता रावसाहेब दानवे यांच्याबद्दलचे हे वादग्रस्त वक्तव्य आहे। जालना लोकसभेत दानवेंचा पराभव तर कल्याण काळेंचा विजय झालेला होता। अरे एक ही शहर में एक ही जिले में दो प्रयोग करता मैं, एक का कल्याण कर देता उसको दिल्ली को भेज देता, दूसरे का बिस्मिल्लाह करता भोकर करके भिजा देता। अरे एक ही शहर में एक ही जिले में दो प्रयोग करता मैं, एक का कल्याण कर देता उसको दिल्ली को भेज देता, दूसरे का बिस्मिल्लाह करता भोकर करके भिजा देता। बबन घोलप यांनी शिंदे गटाला रामराम केलेला आहे आणि ठाकरे गटात घर वापसी केलेली आहे। ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बबन घोलप यांचा पक्षप्रवेश पार पडला। काही दिवसांपूर्वीच बबन घोलपांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिलेली होती आणि घोलपांचा आता पुत्र योगेश घोलप यांना ठाकरे गटाकडून विधानसभेचं तिकीट देण्यात आलंय। योगेश घोलपांना देवळाली या मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। पिंपरी विधानसभेसाठी आता ठाकरे गटाचे सचिन भोसले इच्छुक आहेत। पिंपरीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सचिन भोसलेंनी म्हटलंय। महाविकास आघाडीचं काम करणार नाही असंही सचिन भोसलेंनी म्हटलंय। शरद पवार पुणे जिल्ह्यामध्ये ठाकरेंची शिवसेना संपवण्याचं काम करत आहे असे आरोपही सचिन भोसलेंचे आहेत। जे काही जागा वाटप झालेलं आहे हे जागा वाटप अन्यायकारक आहे। आम्ही सर्व शिवसैनिक पिंपरी चिंचवड आणि भोसरीतले आमचा सर्वांमध्ये एक ठराव झाला की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम आम्ही करणार नाही। आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही न्यायासाठी आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे विनंती करणार आहोत। परंतु एक मताने सर्वांचं ठरलेलं आहे की आम्ही या महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारांचं काम करणार नाही। संजय शिरसाट यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। अंतरवाली सराटीमध्ये शिरसाट यांनी जरांगेंची ही भेट घेतलेली आहे। दरम्यान आमच्यातली चर्चा गुपित राहिलेली बरी अशी प्रतिक्रिया या भेट। The man from Motilal Oswal is back. I don't give tips, only solid advice. आम्हाला कोणत्याही प्रकारे गैर वाटत नाही। बाकी मैत्रीचं नातं आमचं कायम आहे आणि ज्या ज्या घटना घडतात त्याचा एकमेकाला माहिती देणे किंवा एकमेकाशी संवाद साधणे हाच त्याच्या मागचा अर्थ होता। बाकी दुसरं कोणत्याही स्वरूपाचं बोलणं झालेलं नाही। ती चर्चा त्यांच्यातली आणि माझ्यातली आहे म्हणून ती तेवढंच गुपित राहिलेली बरी। मुंबईतून एक महत्त्वाची बातमी। मुंबईतील वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक 1 वर चेंगराचेंगरी झालेली आहे। वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस पकडताना चेंगराचेंगरीची ही घटना घडली। या चेंगराचेंगरीमध्ये 9 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीची घटना घडली। 22921 वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस पकडताना चेंगराचेंगरीची घटना घडली आहे। छठ पूजेसाठी यूपी बिहारला जाणाऱ्या प्रवाशांची मध्यरात्री स्थानकात गर्दी झाली होती। मध्यरात्री 2:44 एक्सप्रेस यार्डमधून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत होती। एक्सप्रेस प्लॅटफॉर्म 1 वर येत असताना प्रवाशांनी जनरल डबा पकडण्यासाठी धाव घेतली। मोठ्या संख्येने लोक जनरल डब्याच्या दिशेने धावल्यामुळे चेंगराचेंगरी झाली आहे। चेंगराचेंगरीत 9 जण जखमी तर 2 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। जखमी प्रवाशांवर मुंबईतील भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान रेल्वे मंत्री बुलेट ट्रेनच्या मस्तीत आहेत असं संजय राऊतांनी टीका करताना म्हटलंय। रेल्वे मंत्र्यांनी प्रवाशांसाठी काय केलं हे सांगावं असं आव्हान देखील राऊतांनी रेल्वे मंत्र्यांना दिलंय। रेल्वे मंत्री महाशय जे आहेत ते बुलेट ट्रेनच्या मस्तीमध्ये आहेत। त्यांचे पाय जमिनीवर नाही आहेत, ते बुलेट ट्रेनच्या विचारात आहेत आणि आमचे लोक जे आहेत प्रवासी मुंबईतले हे चेंगरून मारत आहेत। 17 मोठे अपघात आहेत आणि इतर काही अपघात आहेत। आपण पाहिलं किती लोक मरण पावले आहेत। काय केलं काय नवीन रेल्वे मंत्र्यांनी? हाय फाय IIT वाले IAS अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे। उद्योगपती केलं काय रेल्वेसाठी त्याने सांगावं ना। मोदींचं सरकार आल्यापासून नवीन देशामध्ये जवळजवळ 28 मोठे रेल्वे अपघात झाले। तुम्ही बुलेट ट्रेनवर चर्चा करताय, हाय स्पीड ट्रेनवर चर्चा करताय, पण मुंबई उपनगरीय रेल्वेच्या बाबतीत
ज्या सुधारणा करायला पाहिजे त्या संदर्भात कोणी चर्चा करायला तयार. तर मागील काही वर्षांमध्ये रेल्वे अपघातांची संख्या वाढल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. आता तर रेल्वे स्थानकांवर सुद्धा अपघात व्हायला लागले आहेत. वडेट्टीवारांची ही सरकारवर टीका. तर भाजप सरकारचे मंत्री जागे होणार का असा सवाल देखील वडेट्टीवारांनी केलेला आहे. ट्रेन पकडणं सामान्य प्रवाशांच्या जीवावर बेतलं आहे. रेल्वेचं व्यवस्थापन आहे कुठे असा सवाल त्यांनी केलाय. काय ट्विट केलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय. नाना पटोले यांचं हे ट्विट आहे. सर्वाधिक कर भरून आणि हजारो कोटींच्या प्रकल्पाच्या घोषणा होऊनही मुंबईकरांना पायाभूत सुविधांसाठी झगडावं लागतंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं हे ट्विट आहे. लोकल प्रवासी रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. एकदा बाहेर गेलेला माणूस घरी परत येईल की नाही याची खात्री नसते. मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का असा संतप्त सवाल देखील त्यांनी केलाय. सर्वाधिक कर भरून आणि हजारो कोटींच्या प्रकल्पाच्या घोषणा होऊनही मुंबईकरांना पायाभूत सुविधांसाठी झगडावं लागतंय. हे ट्विट आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं. नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे. आणि इथे घेतो एक छोटासा ब्रेक. हेडलाईन्सचे प्रस्तुत करता शिवसमर्थ. प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून 4 नावांची घोषणा. अजित पवार गटाच्या तिसऱ्या यादीत गेवराईतून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील यांना उमेदवारी जाहीर. तर निफाडमधून दिलीप बनकर, पारनेरमधून काशीनाथ दाते निवडणुकीच्या रिंगणात. महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला आजच जाहीर होणार. 11 जागांचा तिढा आजच सुटणार. सूत्रांची माहिती. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आज सायंकाळी महायुतीची बैठक. विखे समर्थक वसंतराव देशमुख पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेनं अहिल्यानगर शहरातून देशमुखांना ताब्यात घेतलं. आक्षेपार्ह वक्तव्य करत असताना वसंत देशमुखांना कुणी रोखलं नाही. सुजय विखेंनी स्टेजवरच निषेध करायला हवा होता. जयश्री थोरातांची प्रतिक्रिया. जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा दाखल. काल संगमनेर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केल्यामुळे कारवाई. तर मला न्याय देण्याऐवजी माझ्यावरच गुन्हा दाखल केला. जयश्री थोरातांना राग अनावर. किशोर जोरगेवार यांचा भाजपात प्रवेश. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत किशोर जोरगेवार भाजपात. किशोर जोरगेवार यांनी भाजपातच जावं अशी आमची इच्छा होती. यामुळे आमचा उमेदवार सहज जिंकणार. जोरगेवारांच्या भाजप प्रवेशावर एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं आणि एकाचं बिस्मिल्ला करून भोकरदनला पाठवलं. अब्दुल सत्तारांकडून नाव न घेता रावसाहेब दानवेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य. जालना लोकसभेत काळेंकडून दानवेंचा पराभव. पवारांशी चर्चा केली. माझ्यावर समन्वयाची जबाबदारी. सक्षम उमेदवार आणि जागांबाबत पवारांशी चर्चा. पवारांच्या भेटीनंतर थोरातांची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या 87 जागा घोषित. 14 जागा संध्याकाळपर्यंत जाहीर होणार. विजय वडेट्टीवारांची माहिती. तर काँग्रेस महाविकास आघाडीत 100 पेक्षा जास्त जागा लढवणार का असा सवाल उपस्थित. काँग्रेसने 100 पेक्षा जास्त जागा लढवल्या तर आम्हाला त्रास होण्याचं काही कारण नाही. जिथं एखादा पक्ष जिंकत असेल तर त्यांनी ती जागा लढवली पाहिजे. जागा वाटपावर राऊतांची प्रतिक्रिया. महायुतीकडून आतापर्यंत 215 उमेदवारांची यादी जाहीर. महायुतीकडून 73 उमेदवारांची घोषणा बाकी. भाजपचे 121, शिंदे गटाचे 45 आणि अजित पवार गटाचे 49 उमेदवार जाहीर. महाविकास आघाडीकडून 238 उमेदवारांची घोषणा. 50 उमेदवारांची घोषणा बाकी. काँग्रेस 87, पवार गट 67 तर ठाकरे गटाकडून 84 उमेदवार जाहीर. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस बाकी. काँग्रेसच्या सचिन सावंतांनी अंधेरी पश्चिमची जागा नाकारली. मी वांद्रे पूर्वमधून उमेदवारी मागितलेली होती. अंधेरीमधून मला लढायचं नाही. पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याची सावंतांची माहिती. अंधेरी पश्चिमच्या जागेवर स्थानिक लोकांच्या मागणीनुसार नवीन उमेदवार देणार. सचिन सावंतांनी अंधेरी पश्चिमची उमेदवारी नाकारल्यानंतर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. मी पहाटे उठून कुठे जात नाही. आमचा कारभार जनतेतून चालतो. अजित पवारांच्या अदृश्य प्रचाराच्या टीकेवर हर्षवर्धन पाटलांची उपरोधिक टीका. शिंदेच्या शिवसेनेच्या 5 संभाव्य उमेदवारांची नावं समोर. धारावीमधून समीर वानखेडे, वरळीतून मिलिंद देवरा, दिंडोशीतून संजय निरुपम, भांडूपमधून अशोक पाटील तर विक्रोळीतून सुवर्णा करंजे संभाव्य उमेदवार. वरळीतून शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार. सूत्रांची माहिती.
स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे गोहत्या करणाऱ्यांसोबत आघाडीत भाजप नेत्या माधवी लता यांचं नाव न घेता महाविकास आघाडीवर निशाणा. मुंबईतील वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक 1 वर मध्यरात्री चेंगराचेंगरीची घटना. चेंगराचेंगरीत 9 जण जखमी, 2 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती. मध्यरात्री 2:44 एक्सप्रेस यार्डमधून प्लॅटफॉर्मवर क्रमांक 1 वर येत होती. मोठ्या संख्येनं लोक जनरल डब्याच्या दिशेने धावल्यामुळे चेंगराचेंगरी. जखमी प्रवाशांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू. देशाचे रेल्वे मंत्री बुलेट ट्रेनच्या मस्तीत. मोदींच्या तिसऱ्या काळात आतापर्यंत देशात 25 पेक्षा जास्त अपघात झाले. ही रेल्वे मंत्र्यांची जबाबदारी नाही का? संजय राऊतांचा रेल्वे मंत्र्यांना सवाल. काही वर्षांपूर्वीच्या प्रभादेवी रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची पुनरावृत्ती. सरकारनं कोणतेच शहाणपण घेतल्याचं दिसत नसल्याचं म्हणत मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? नाना पटोलेंचा सवाल. सुरतमधील उधना रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. छठपूजेसाठी गावी निघालेल्या प्रवाशांची मोठी गर्दी. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उदय बने नाराज. बाळमाने महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानं बने नाराज. 30 ऑक्टोबरला बने भूमिका जाहीर करणार. देवदत्त मोरे यांना मनसेची धाराशिव कळंबमधून उमेदवारी. मोरे सोमवारी प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार. पवारांच्या उपस्थितीत बापू पठारे उद्या पुण्यात अर्ज भरणार. बापू पठारे वडगाव शेरीचे पवार गटाचे उमेदवार. वडगाव शेरीमध्ये बापू पठारे विरुद्ध सुनील टिंगरेंमध्ये लढत. रत्नागिरीत महायुतीतर्फे चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शेखर निकम उद्या उमेदवारी अर्ज भरणार. मोठं शक्ती प्रदर्शन करत शेखर निकम उमेदवारी अर्ज भरणार. शिवाजीनगर मानखुर्दमधून निवडणूक लढणार आणि जिंकणार. 29 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार. मावळमध्ये पवार गटाकडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्यात आलाय. बापूसाहेब भेगडे यांना पवार गटाकडून पाठिंबा देण्यात आलेला आहे. मावळमध्ये अजित पवार गटाकडून सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तालुक्याचे नेते माजी मंत्री आदरणीय बापनासाहेब यांच्याकडनं सूचना आलेल्या आहेत की आपल्याला वरिष्ठ पातळीवरनं काही सूचना येतील त्या न वाट पाहता सर्वांनी बापूसाहेब भेगडे यांच्या परवा दिवशी फॉर्म भरायला येणारे 28 तारखेला तरी सर्व कार्यकर्त्यांनी फॉर्म भरण्यासाठी यायचंय आणि काम त्यांचं चालू करायचंय. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय झालेला असेल तशा पद्धतीने त्या सूचना येतच राहतील. परंतु आम्हाला ज्येष्ठ नेत्यांनी जे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत की आपण बापूअण्णा भेगडे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना आपला पाठिंबा असेल त्यांचं काम तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चालू करावं. या ठिकाणी बोलावून घेतलं. राज्यामध्ये महायुतीचं सरकार हे आपल्याला आणायचंय आणि एक एक मतदारसंघ एक एक सीट ही आपल्याला महत्त्वाची आहे आणि